नमस्कार मंडळी, मी स्नेहा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत किचन टूर शेअर करणार आहे, तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ह्या आहे माझं छोटंसं किचन आणि हा आहे एल शेपचा किचन ओटा आणि हा जो दरवाजा आहे ना तो एक म्हणजे बाहेर जाते आणि असे दोन दरवाजे आहेत। तर हे आहे पाण्याची कॅन, तर याच्यावरती सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करते, त्याच्यामुळे भिजवलेले बदाम आहेत, बाकीचे उठायचे होते। आणि इथे छोटंसं रॅक आहे, त्याच्यामध्ये मी अशा कडधान्याच्या बरण्या ठेवलेल्या आहेत। आणि इथे दरवाजाच्या मागे जे आहेत ते एक हँगर आधीच होतं, तर मी इथे याच्या बाजाराच्या पिशव्या, कपडे प्रेसला नेतात त्याच्या पिशव्या, हात पुसायला रुमाल, मिस्ट्रीची टिफिन बॉटल, कॅलेंडर हे सर्व इथे ठेवत असते, म्हणजे एका जागी मला सर्व मिळून जाते। आणि पाण्याच्या कॅनच्या बाजूलाच इथे माझं फ्रीज आहे, फ्रीजमध्ये माझं इथे टूथपेस्ट वगैरे असते एका याच्यात, आणि याच्यात काही छोटे छोटे मसाल्याचे पॅकेट आहेत ते म्हणजे जे एक दोन असे लगेच वापरले जातील असे। आणि फ्रीजवरती एक गाय आहे आणि जी इलेक्ट्रॉनिक किटली असते ती आहे ठेवलेली, बस बाकी काही नाही आहे। आणि हे आहे छोटंसं बेसिंग आणि भांड्याचं टोपलं जे आहे ते माझं नेहमी इथेच असते, कारण की भांडे घासणं चालूच असते दिवसभर, आणि मिक्सर पण याच्यावर इथेच असते। तर इथे एक बोर्ड आहे तर छोटंसं, तर त्याच्यामुळे मिक्सर मी इथेच राहू देते, कारण की दुसरी जागाच नाही आहे। आणि हे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं किचनचं ऑर्गनायझर, थोडंसं किचन डेकोरेट करायसाठी, तर प्रयत्न चालू असते काहीतरी नवीन। तर इथेच एक प्यायचा म्हणजे स्वयंपाकाला पाणी लागते, तर एक हंडा भरून ठेवलेला आहे। लगेच एक छोटंसं रॅक आहे, त्याच्यावरती तेलाचं, मिठाचं, तुपाचं जे आहे ते ठेवलेलं आहे। बेसिंगच्या खाली लगेच एक डस्टबिन ठेवलेली आहे, कॅन आहे पाण्याची, इथे 4 डब्या आहेत, त्याच्यामध्ये जो माझा एक्स्ट्राचा किराणा, पापड वगैरे ते ठेवलेले आहेत। आणि इथे जे आहेत मी साबण, हँडवॉश सगळं ठेवते, निरमा वगैरे। आणि ही जी बरणी आहे ना त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या माझ्या पिशव्या असतात, आणि कांदे बटाट्याचं रॅक आहे। आणि इथे काय आहे ते दाखवते मी, इथे मसाल्याचा डब्बा, पोळीचा डब्बा, एक्स्ट्राचे चम्मच वगैरे आहेत। आणि मागं जे खूप कमी लागते ते सामान ठेवलेलं आहे मी। आणि याच्या खाली जे पिठाचा डब्बा आणि बिस्किट जे वगैरे स्नॅक वगैरे असते ते याच्यामध्ये ठेवलेले आहे, कांदे पण आहेत। तर इथे सिलेंडरवरती मी तावा ठेवलेला होता। आणि हे आहे एक छोटंसं रॅक, तर याच्यामध्ये जे आहेत माझे असे काही डबे आहेत ज्याच्यामध्ये काही सामान ठेवलेलं आहे किराण्याचं। आणि हे पण आहे जे मला डेलीमध्ये लागते, शेंगदाणे, डाळी वगैरे, काही लोणचं, तर आणि ते जे आहे शेंगदाण्याचं तेल, आणि हे साखर आणि चहापत्तीचा डबा, इथे गंज वगैरे असते। आणि इथे जे आहेत ते एक्स्ट्राचे जे मोठं टोपलं वगैरे आहे ते कधी तळण वगैरे काढलं तर लागते। आणि इथे सर्व माझं देवाचं सामान आहे सर्वात खालच्या याच्यात, आणि जो सर्वात खालचा आहे तो रिकामा आहे। आणि हे ताट मी काढून ठेवलेलं होतं गाडीच्या पूजेसाठी, पण ते गाडीचं थोडं डिले झालेलं आहे, तर त्याच्यामुळे राहिलं आहे। तर हे आहे माझं देवघर, आणि देवपूजा वगैरे झालेली आहे माझी सकाळी मस्त। आणि असं काही आहे माझं छोटंसं किचन। तर हा दरवाजा जो आहे तो हॉलमध्ये जाते असं, आणि हा हे बाहेर जाते। तर असं काही आहे आमचं छोटंसं किचन। कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर छोटूशा याच्यामध्ये जे सामान आहे ते मी बऱ्यापैकी म्हणजे खूप कमी ठेवलेलं आहे, कारण की रेंटमध्ये आपण राहतो आणि जास्त सामान आणून काय करणार आहे, आणि काय होतं ना, ठेवायला पण एवढं हे राहत नाही आहे स्पेस वगैरे। इथे पूर्ण घरात जो आहे तो एकच सज्जा आहे, त्याच्यामुळे मला जे एक्स्ट्राचं सामान आहे ते याच्यावरच ठेवावं लागतं आहे। तर ते मी लवकरच सगळं व्यवस्थित क्लीन करून व्यवस्थित सामान ठेवणार आहे। तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।